So here we have taken a two data set. Okay, so these are my two data sets. Okay, I have defined here one DF and DFF. Okay, I'll do these things again. Okay, so there are two data sets which we have defined. Okay, I'll delete the operations that are done on these data sets. So these are the two data sets that we have, and we want to merge these data sets. Okay. So the first data set जो भी हमारा पहिलं जे आहे त्याला आपण नाव दिले DF आणि जो दुसरा आहे त्याला आपण नाव दिलेले DFF. तर आपण हे दोन डेटा सेट्स घेतले होते. ओके, सो DF डॉट हेड आपण पहिला डेटा सेट पाहूया. तर पहिल्या डेटा सेट हा आहे आपला. ओके, तर आता आपण त्याचे कॉलम्स पाहूयात की पहिल्या डेटा सेट मध्ये कोणते कोणते कॉलम्स आहेत. ओके, सो देर आर दीज columns: ID, name, sex, age, height, weight, team, NOC, games, year. Okay, असे मल्टिपल कॉलम्स आहेत. आता आपण दुसऱ्या डेटा सेटचे कॉलम्स पाहूयात. स्पेलिंग मिस्टेक, COLU. ओके, तर दुसऱ्या डेटा सेट मध्ये फक्त 3 कॉलम आहेत आणि पहिल्या सेट मध्ये भरपूर कॉलम्स आहेत. तर आता आपल्याला काय करायचंय, एक नवीन डेटा सेट तयार करायचंय की ज्याच्यामध्ये हे दोन्ही डेटा सेट कंबाईन असतील. सो बेसिकली आपल्याला मर्जिंग करायचंय. ठीक आहे, तर मग DF डॉट मर्ज. आता जो पहिला डेटा सेट आहे ना तो आपण मर्ज करतो. आपण दुसराही करू शकतो जो तुम्हाला ज्याच्यामध्ये करायचा आहे त्याच्यात. मी तो फर्स्ट घेते डॉट मर्ज. कोणासोबत मर्ज व्हायला पाहिजे, तर सेकंड डेटा सेट सोबत. हाउ, ऑन विच साइड, वी विल से लेफ्ट. ओके, आणि कोणत्या कॉलम वरती व्हायला पाहिजे. आता आपण इथं पाहिलं की हे जे दोन डेटा सेट आहेत ते त्याच्यामध्ये हे NOC हा जो कॉलम आहे हा सेम आहे, बरोबर. म्हणून आपण तो त्या कॉलमला आपण कन्सिडर करूया फॉर मर्जिंग पर्पज. आणि आता आपला हा न्यू जो डेटा सेट झाला आहे तर इथे दिसेल की राईट साइडला ना, लेफ्ट साइडला इकडे डेटा डॉट हेड करते आधी. So you will notice here that इकडे हे कॉलम जे आहेत ना, रिजन आणि नोट्स, हे इकडे ऍड झालेले आहेत. आणि हा जो NOC आहे हा एकच कॉलम आहे, सिंगल कॉलम झालेला आहे. ओके, म्हणजे त्या कॉलमच्या राईट साइडला हा जो आहे डेटा मर्ज झालेला आहे. ठीक आहे, मग आता ह्या डेटामध्ये आपण पाहूयात की देर आर एनी नल व्हॅल्यू ऑर व्हॉट. ओके, आणि मग त्या नल व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपण फिल करणार आहोत. ओके, सो इथे भरपूर साऱ्या नल व्हॅल्यूज आहेत. एज मध्ये आहे, हाईट, वेट, देन मेडल, रिजन, नोट्स, राईट. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या नल व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, तर आता ज्यावेळेस आपण डेटा स्टडी करतो ना, तर त्या तिथे आपल्याला एक गोष्ट समजते की दिस रिजन अँड दिस टीम. बघा तुम्ही दोन्हीच्या मध्ये चायना चायना, चायना चायना, डेन्मार्क डेन्मार्क, म्हणजे रिजन आणि टीम हा काय आहे, हा एकच कॉलम आहे. त्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत दे आर सेम. ठीक आहे, तर आपण पाहतोय की जर आपण रिजन पाहिलं तर त्याच्यामध्ये 370 नल व्हॅल्यूज आहेत आणि जर आपण टीम पाहिलं त्याच्यामध्ये 0 नल व्हॅल्यूज आहेत. राईट, म्हणजे आपण हे दोन्ही कॉलम रिजन मध्ये आपण टीमचे व्हॅल्यू फिलअप करू शकतो. म्हणजे जस्ट टू नो हाऊ टू डू इट, त्याच्यासाठी आपण हे परफॉर्म करतोय. ठीक आहे, डेटा, मग कोणता आपल्याला कोणता कॉलम हवाय. सपोज रिजन मध्ये आपल्याला काय करायचं, ज्या नल व्हॅल्यूज आहेत त्या फिल करायच्या. सो रिजन, ओके, डॉट फिल NA. ठीक आहे, म्हणजे फिल द नल व्हॅल्यूज. ओके,
आता अजून एक द्यायचं आपल्याला. काय हवंय की जो आपला हा कॉलम आहे डेट टीम, तो कॉलमच फिल झाला पाहिजे. म्हणून आपण काय करतोय, डेटा आणि तो कॉलम लिहितोय आपण ब्रॅकेट मध्ये. ठीक आहे, जे नाव असेल ते. ठीक आहे, आणि मग इन प्लेस इज इक्वल टू ट्रू, PLA. ठीक आहे, बघा बेसिकली काय आहे, हा सिंटॅक्स आणि हा सिंटॅक्स सेम आहे का नाही मी हे सांगते. युजली आपला जो फिल एनएचा सिंटॅक्स असतो ना, तो असा असतो, डेटा डॉट फिल एनए. आणि मग सपोज आपल्याला 130 करायचे, 139, आणि इन प्लेस इज इक्वल टू ट्रू. हा सिंटॅक्स असतो बरोबर. म्हणजे जिथे जिथे नल व्हॅल्यूज आहेत आपल्या डेटामध्ये, जिथे जिथे नल व्हॅल्यूज आहेत तिथे जाऊन काय करायचंय, एनए व्हॅल्यूज फिल करायचे, आणि ती काय असणार आहे, 139 बरोबर. पण आता आपल्याकडे काय आहे, तर एक कॉलम आहे, आपल्याला एक पर्टिक्युलर कॉलमच्या नल व्हॅल्यूज फिल करायच्या. ठीक आहे, म्हणून डेटा ऍज इट इज राहिलं आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय आलं, त्या कॉलमचं नाव बरोबर. डॉट फिल एनए करली पॅरेंथेसिस, हे बरोबर राहिलं. आता 139च्या ऐवजी आपल्याला काय करायचंय, तर जो दुसरा कॉलम आहे तो फिल करायचा आहे की ज्याच्यामध्ये एकही नल व्हॅल्यू नाहीये बरोबर. तो कॉलम आपल्याला त्या रिजन मध्ये ज्या नल व्हॅल्यूज आहेत तिथं त्या कॉलमच्या व्हॅल्यूज आल्या पाहिजे. ओके, असं आपल्याला फिल करायचंय. म्हणून आपण हे फिल एने नंतर जे पॅरेंथेसिस आहे ते, आणि ह्या 139च्या इथे आपल्याला त्या कॉलमचं नाव लिहायचंय, म्हणून डेटा, आणि जेव्हा आपल्या डेटा मधला जो कॉलम आहे तो, आणि आपण ह्याला पॅरेंथेसिस मध्ये लिहिलंय बरोबर. ते पॅरेंथेसिस आपण क्लोज केले आणि त्याच्यानंतर इन प्लेस इज इक्वल टू ट्रू. सेमच आहे, फक्त 139च्या ऐवजी इथे काय आलंय की पॅरेंथेसिस मध्ये डेटा आणि जो कॉलम आहे तो, आणि डेटा मधल्या कोणत्या कॉलमच्या नल व्हॅल्यूज फिल झाल्या पाहिजे, तर रिजन मधल्या, रिजन या कॉलमच्या, ते आपण इथे फक्त मेन्शन केलं. ओके, आता आपण रिजनच्या ह्या पाहूयात की रिजन मध्ये आता नल व्हॅल्यू आहेत का. कारण की वरच्या कमांड नुसार काय व्हायला पाहिजे की त्या फिल व्हायला पाहिजे. डॉट सी, देर आर 0 null values, राईट. सो दिस इज द मेथड. आता आपल्याला काय करायचंय की आता आपल्याला जो हाईट आणि वेट कॉलम आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता मीन पुटअप करायचं, म्हणजे त्याच्या नल व्हॅल्यूज मध्ये बरोबर. तर मी हाईट कॉलम घेतेय, HEIGHT हाईट बरोबर. त्याच्यामध्ये नल व्हॅल्यूज आहेत, तर मग मी काय करते, फिल एनए. ओके, आता मला काय हवंय, नल व्हॅल्यू हवे कशाच्या, त्या कॉलमच्या. म्हणून मी काय करते, डेटा डॉट हाईट. ओके, त्याच्यानंतर डॉट मीन. ओके, आणि मग मी इकडे देते इन प्लेस इज इक्वल टू ट्रू. ठीक आहे, आता इथे फक्त एवढं चेक करा की जिथे मगाशी आपल्याला 139 होतं त्याच्याऐवजी आता इथे काय आहे, तर मीन आहे. कशाचा मीन आहे, तर त्या एका कॉलमचा. म्हणून आपण तो डेट पॅरेंथेसिस मध्ये घेतलाय, आणि त्या पॅरेंथेसिस मध्ये आपण काय लिहिलंय, डेटा कोणता कॉलम आहे तो आणि त्याचा मीन, आणि पॅरेंथेसिस क्लोज. मीन इज ऑल्सो अ फंक्शन, सो बिफोर इफ यू आर युजिंग एनी फंक्शन्स यू नीड टू गिव्ह द पॅरेंथेसिस, राईट. सो दॅट इज वाय वी आर युजिंग हिअर. ठीक आहे, आणि हे इथलं एक पॅरेंथेसिस. सिमिलरली आता आपण वेट साठी करूया. वेट डॉट फिल एनए. परत आपल्याला काय हवे, वेट ह्या कॉलमचाच मीन तिथं फिलअप झाला पाहिजे. जिथे जिथे नल व्हॅल्यू आहे वेट या कॉलम मध्ये, त्या नल व्हॅल्यू कशाने फिल व्हायला हव्यात, तर त्या कॉलमच्या ऍव्हरेजनी, मीननी. म्हणून आपण ते यूज करतो. म्हणजे काय करणार, फिल एनएचा, फिल एनए ह्याचं काय आहे सिंटॅक्स की डॉट फिल एनए. मग तुम्हाला जी व्हॅल्यू फिल करायची ती द्या, आणि मग इन प्लेस इज इक्वल टू ट्रू लिहा बरोबर. हा सिंटॅक्स आहे. पण आता इथे आपल्याला काय हवंय, मीन ऑफ दॅट कॉलम. कोणत्या कॉलमचा, डेटा वेट. सो म्हणून आपण इथे परत एकदा पॅरेंथेसिस देणार. त्या पॅरेंथेसिस मध्ये आपण लिहिणार आहोत डेटा स्क्वेअर ब्रॅकेट, कोणता कॉलम, वेट. ओके, आणि त्याचा काय पाहिजे, मीन.
आणि मीन हे फंक्शन आहे म्हणून अगेन एक पॅरेंथेसिस आणि ते झालं. मग जर आपण इथे बघितलं की डेटा डॉट इज एनी डॉट सम, तर इथे लक्षात येईल की हाईट, वेट, बरोबर, आणि काय होतं रिजन, इथे आता 0 नल व्हॅल्यूज आहेत. बरोबर. आता आपण सिमिलर आता आपण एज साठी करणार आहोत. डेटा इन ब्रॅकेट एज डॉट फिल एन त्याच्यामध्ये येणार आहे डेटा, परत ब्रॅकेट फिल एन मध्ये कोणती व्हॅल्यू गेली पाहिजे, डेटा एजचा ऍव्हरेज. सो एज डॉट मीन, ओके, नंतर कॉलम इन प्लेस इज इक्वल टू ट्रू. आता फक्त इथे कुठलं राहतं, एज पण फिलअप होऊन जाईल, फक्त आता काय राहतं मेडल आणि नोट्स. ठीक आहे. तर आता मेडलचं जेव्हा आपण पाहतोय की डेटा डॉट सपोज हेड, तर इथे बघ मेडल मध्ये काय आहे, गोल्ड लिहिलेलं आहे आणि नॉट अ नंबर, म्हणजे तिथे काय व्हायला पाहिजे, तिथे काय यायला पाहिजे, नॉट अ नंबरच्या ऐवजी गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ असेल तर तिथे फक्त काय यायला पाहिजे की नॉट अ मेडल, राईट. म्हणून मग आता आपण इथे यूज करतोय, काय यूज करणार आहोत आपण, डेटा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घ्यायचा, कोणता कॉलम घ्यायचा, मेडल. ओके, मेडल. त्याच्यानंतर डॉट फिल एनी ब्रॅकेट मध्ये डेटा कोणता घ्यायचा आता परत, मेडल. ओके, डॉट मीन आणि परत इन प्लेस इज इक्वल टू ट्रू. फक्त सॉरी मीन नाही, आपल्याला मेडलचं मीन नाही, ते कॅटेगॉरिकल व्हेरिएबल आहे त्यामुळे इथे नाही. इथे काय घेतलं पाहिजे की जिथे ज्या ज्या नल व्हॅल्यूज आहेत ना, जिथे नॉट अ नंबर आहे त्याच्याऐवजी काय यायला पाहिजे, नो मेडल. ओके, हा शब्द तिथे यायला पाहिजे. ठीक आहे. सिमिलरली आता हे नोट्स ज्यावेळेस आपण पाहतो, तर सिपाईला सगळीकडे एन एच आहे, म्हणजे तिथे नल व्हॅल्यूज आहेत. तर आपण काय तिथे फिलअप करणार आहोत, नॉट अ नोड. सो फिल एन ए डेटा डॉट, तो जो कॉलम आहे तो फिल एन ए. ओके, आता आपल्याला काय हवंय तिथे, नो नोट्स आणि इन प्लेस इज इक्वल टू ट्रू. आता आपण चेक करूया की आपल्या डेटामध्ये नल व्हॅल्यू आहे का. डॉट सी 0 नल व्हॅल्यूज, कारण की ज्या ज्या कॉलम मध्ये होती तिथे तिथे आपण हे फिलअप केलेलं. सो दिस इज अबाउट द फिल एन ए. आणि हा आता कोरिलेशन. ओके, सो डेटा डॉट कोर हे फंक्शन काढलं तर आपल्याला काय भेटते, मी आधी इयर आणि आयडी हा कॉलम ड्रॉप करते. ड्रॉप कॉलम्स इज इक्वल टू इयर आणि आयडी, बिकॉज काय होतंय की ज्यावेळेस आपण कोरिलेशन यूज करतो ना, तो न्यूमरिकल डेटावरतीच येतो. डेटा डॉट ड्रॉप आणि ऍक्सेस इज इक्वल टू 1, ऍक्सेस इज इक्वल टू 1. Just a minute.
सो मी इथेच अजून एक आयडी देते. आयडी कॅपिटल आहे ना. हो. गॉट मल्टिपल आर्ग्युमेंट्स. ओके. सी इयर तर ड्रॉप झालाय. आता हा सिमिलर सिंटॅक्स आपण यूज करूया. कंट्रोलर कॉपी पेस्ट आणि इयरच्या ऐवजी आपण आयडी ड्रॉप करूया. ओके. म्हणजे आपण 1 घेतलं. ठीक आहे. सो आता डेटा डॉट कोर हे आपल्याला काय भेटतं? को रिलेशन भेटतं. शिट. I need to save this into A. So आता A dot see age, height and weight. Why it is showing no relation? So आता A dot okay data dot कोर. ठीक आहे. सो इथे मला एक कोरिलेशन प्लॉट आलेला आहे. तो कोरिलेशन म्हणजे काय की दोन्ही व्हेरिएबल मध्ये असणारं रिलेशन. दॅट मीन्स जर एज वाढत आहे तर हाईट कमी होते, हाईट वाढतीये, वेट कमी होत आहे का जास्त वाढत जाते, तर हे रिलेशन म्हणजे प्रत्येक कॉलमचं एकमेकांसोबत असलेलं रिलेशन. एक तर ते पॉझिटिव्ह असू शकतं. पॉझिटिव्ह म्हणजे काय की दोन्ही व्हेरिएबल्स काय होतात? ग्रो करतात, वाढत जातात. किंवा निगेटिव्ह असू शकतं. दॅट मीन्स की दोन्ही व्हेरिएबल्स काय होतात? एक वाढतंय तर एक कमी होते. ह्याला काय म्हणतात? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कोरिलेशन. पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजे काय की जर एक्स एज आहे आणि त्याची हाईट आहे तर त्या एज पण वाढत चालले, त्याची तशी हाईट पण वाढते. नंतर निगेटिव्ह कोरिलेशन असू शकतं की बाबा एज वाढते तर वेट कमी होत जाते. ओके. सो असं एक म्हणजे व्हेरिएबलचं एकमेकांमधलं असलेलं रिलेशन, दॅट इज कोरिलेशन. अँड देर इज अ कॉन्सेप्ट कॉल्ड एज कोव्हेरियन्स. कोरिलेशनची व्हॅल्यू ही नेहमी -1 to 1 मध्येच येते. बरोबर. तर 1 + 1 मीन्स काय? पॉझिटिव्ह कोरिलेशन, अ स्ट्रॉंग कोरिलेशन. आणि -1 म्हणजे काय? निगेटिव्ह कोरिलेशन. राईट. त्याच्यानंतर आता कोव्हेरियन्स आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कोव्हेरियन्स? कोव्हेरियन्स मीन्स इट गिव्स दी डायरेक्शन. कोणते? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे ते कोव्हेरियन्स सांगतं. ठीक आहे. आता इथे एक हिट मॅप म्हणून आहे. इम्पोर्ट सीबॉर्न ॲज अ SNS. ठीक आहे. सो SNS डॉट हिट मॅप आणि कोर द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज, वी वॉन्ट अ व्हॅल्यूज इन इट. राईट. सो फॉर दॅट पर्पज ना एक फंक्शन आहे ते तिथे यूज करायचं. एनोऑन्ट इज इक्वल टू ट्रू. TR सॉरी इथे मला आधी डिफाईन करावं लागेल व्हेरिएबल. हा हिट मॅप आला. म्हणजे जे हिट मॅप म्हणजे काय? आपल्याला कोरिलेशन सांगतं की फॉर एक्झाम्पल हे बघा इथे जर लाईट कलर असेल तर निगेटिव्ह कोरिलेशन, 0 एकदम डार्क कलर आहे दॅट मीन्स काय आहे? नो कोरिलेशन.
ह्या कलर वरनं आपण सांगू शकतो. म्हणजे हे जे आहे -08 -06 हे जे दोन कलर आहेत इथे त्यांचं रिलेशन आहे, राईट. -0.0 सॉरी 0.0 0.2 आणि इकडे 1 जे एकदम लाईट कलर दिलेला आहे इथे काय आहे सगळ्यात जास्त स्ट्रॉंग कोरिलेशन आहे आणि जिथे डार्क कलर आहे तिथे खूप कमी कोरिलेशन आहे. ठीक आहे. आणि अजून एक आहे की SNS डॉट पेअर प्लॉट आणि डेटा देऊ शकतो. इट टेक टाइम्स बट तुम्हाला डायरेक्टली तिथे येऊन जातं की तुमचे प्रत्येक कॉलमचं एकमेकांसोबत असलेलं रिलेशन इन टर्म्स ऑफ ग्राफिक्स बघा इथे आलेलं आहे. वी कॅन सी दॅट. सी म्हणजे इथं आपण सांगू शकतो की बाबा हाईट आणि हा जो सेकंड आहे इथे इथून आपण सांगू शकतो की एज आणि हाईटचं काय कोरिलेशन आहे किंवा इथे बघा हाईट आणि वेट. हाईट जास्त असेल तर वेट पण जास्त आहे, राईट. तसंच वेट आणि हाईट. ओके, हे याच्या थ्रू आपण करू शकतो. दिस इज अनदर पार्ट बट यू शुड नो दीज थिंग्स.